हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अविराजने विजयकडे एकदम धारदार नजरेने पाहिलं. जणू नजरेतूनच म्हणत होता, तू फक्त थांब, नंतर तुला भेटतोच. एवढं बोलल्यासारखं वाटावं इतक्या रागाने तो विजयकडे पाहत होता आणि नंतर तो थेट अनुषाकडे जाण्यासाठी पुढे निघाला. सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं की अध्यक्ष राठोड यांना अचानक काय झालं. तेव्हाच मेघा साहिलच्या जवळ येऊन हळूच म्हणाली, हे बघ ना, मिस्टर ASR तिच्यावर किती मेहरबान झाला आहे. तिने एकदा हाक मारताच तो तिकडे गेला. काहीही कारण नसताना हे सारं घडतंय हे मी तरी बिलकुल मानू शकत नाही. तिच्या त्या बोलण्यावर साहिलची मूठ आवळली गेली होती आणि तो फक्त समोर बघत राहिला. अविराज जेव्हा अनुषाच्या जवळ पोहोचला तेव्हा तो मंद आवाजात म्हणाला, असं दिसतंय की माझ्यासोबत राहण्याचा प्रभाव कुणावर तरी पडू लागलाय. केक एकत्र कापण्याचा आयडिया खूपच छान होता. अनुषा देखील आजूबाजूच्या सगळ्यांकडे पाहत स्मित करत म्हणाली, जे काही शिकले ते तुमच्याकडूनच आणि अजून तर तुमच्याकडून बरीच नवनवीन शिकते. असं म्हणत तिने अविराजला तिने धरलेल्या सुरीवर हात ठेवायला इशारा केला. अनुषाच्या शेवटच्या वाक्याचा अर्थ समजताच अविराजच्या चेहऱ्यावर नकळत स्मित उमटलं, कारण त्याला काल रात्रीच्या काही गोष्टी आठवल्या होत्या. थोड्याच क्षणात त्याने स्वतःला सावरलं. तो अनुषाच्या अगदी मागे उभा राहिला आणि तिचा सुरी धरलेला हात आपल्या हातात घेतला. त्याच क्षणी अनुषा पूर्णपणे त्याच्या मिठीत सामावल्यासारखी झाली होती. त्याचं तोंड तिच्या मानेच्या अगदी जवळ होतं. दोघे अगदी परफेक्ट कपल वाटत होते. अनुषाने चेहरा थोडा वळवला आणि त्याच वेळी अविराजचा चेहराही तिच्याच समोर आला. दोघांच्या चेहऱ्यांमधला अंतर फारच कमी होतं. दोघे काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात पाहतच राहिले. दरम्यान ऋषव इतक्यात त्यांच्या एकेका क्षणाचे फोटो घेत होता. अचानक त्याने फोटोग्राफरचाच कॅमेरा हिसकावला आणि म्हणाला, उफ, किती सुंदर दिसतायत दोघं, आणि पटकन फोटो काढले. तो एवढा खुश झाला होता की जणू त्याला आजचा बेस्ट फोटो ऑफ द इव्हिनिंग मिळाला होता. तेवढ्यात थोड्या अंतरावर उभी असलेली सानिया त्याच्याकडे चिडयुक्त नजरेने पाहत दात चावून म्हणाली, ज्याच्या स्वतःच्या लव्ह लाईफची दुर्दशा झाली आहे तो इतरांचे रोमॅन्टिक मुवमेंट कॅप्चर करून कसा उड्या मारतोय बघा. मनात येते आत्ताच जाऊन त्याचं तोंड फोडून येऊ. तिच्या शेजारी उभी बिपाशा कुरकुरत म्हणाली, अगं, माझ्या जीवाच्या शत्रू कुणाचा राग कुणावर काढतेस. काय केलं मी तुझं? माझा हात सोड, नाही तर मोडशील. सानिया खाली पाहते तर तिला लक्षात येतं की रागाच्या भरात तिने बिपाशाचा हात जोरात वाकवून धरला होता. तिने लगेच हात सोडवत घाबरून म्हटलं, सॉरी बिपू, खरंच मुद्दाम केलं नाही. बिपाशा हात धरून जवळजवळ रडू लागली. अगं, माझा हात मोडूनच टाकलास. तेवढ्यात आकृतीने तिला बर्फ आणून दिला आणि ती हाताला ठेवू लागली. तर दुसरीकडे राधिकाजी दोघांकडे पाहत पाहत इतक्या खुश होत्या की त्यांनी नजर उतरतच नव्हती. अविराज आणि अनुषाचं लक्ष शेवटी एकमेकांवरून हटून इतरांकडे गेलं. मग अनुषाने मेणबत्तीवर फुंकर मारत विश केली. सगळे टाळ्या वाजवत होते. तेव्हाच अविराज हळूच म्हणाला, काय विश केलंस? अनुषाने त्याच्याकडे पाहत जे सांगितलं ते प्रत्येक शब्द अविराजच्या मनाला स्पर्शून गेला. आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्यासाठी स्वतःचे भावनांवर नियंत्रण ठेवणं अवघड होतंय असं त्याला वाटलं. त्याचं मन होतं की आत्ताच अनुषाला मिठीत घ्यावं, तिला जवळ धरावं आणि मनापासून प्रेम करावं. अनुषाने त्याला हळूच कमरेवर पिंच करून केक कापण्याचा इशारा केला आणि मग दोघांनी मिळून केक कापला. अनुषाने आधी अविराजला केक खाऊ घातला आणि अविराजनेही तिला. पुन्हा एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यानंतर अनुषा राधिकाजींकडे गेली आणि त्यांना केक खाऊ घातला. दोन्ही मुलांना एकत्र इतके आनंदात पाहून जवळपास रडू येणाऱ्या राधिकाजींना छेडत अनुषा म्हणाली, ही तुमची शिक्षा आहे. आता नक्की वाटत असेल ना की
तुम्ही सर्व काही सोडून मला मिठीत घेतलं होतं. माझीही अशीच अवस्था झाली होती जेव्हा मी इथे अचानक तुम्हाला आधी सोबत पाहिलं. त्या बोलण्यावर राधिकाजी हसत अनुषाला केक खिलवतात आणि म्हणतात, माझी मुलगी तर खूपच बदमाश झाली आहे. दोघीही मोठ्याने हसू लागतात. मग अनुषा मोठा केकचा तुकडा कापते आणि सानिया व तिच्या ग्रुपकडे जाऊन त्यांनाही केक देते. थोड्याच वेळात वेटर येऊन उरलेला केक कापून सर्वांना सर्व करतात. अनुषा जेव्हा रंजकडे केक घेऊन येते तेव्हा तो खोडकरपणे म्हणतो, लोक तर तुझ्या आणि माझ्या केमिस्ट्रीवर फिदा होते, पण त्यांनी तुला आणि प्रेसिडेंट राठोडला कधी एकत्र पाहिलंच नाही. ऑनेस्टली तुम्ही दोघे एकदम ग्रेट दिसत होतात. अँड तुमची केमिस्ट्री, ओ गॉड, इफ प्रेसिडेंट राठोड वॉज अ मॉडेल आणि तुम्ही दोघे एखाद्या फोटोशूटवर एकत्र असताना तर कसमसे भसाडून टाकले असते. अनुषा आधी त्याच्या बोलण्यावर लाल होते, मग स्वतःला सावरत त्याला केक भरवते आणि म्हणते, ओय मेंढक, तुझ्या खयाली पुलावामधून बाहेर ये आणि हा केक खा. आणि एकदम मोठा तुकडा त्याच्या तोंडात कोंबते. बेचारा रंज ना तो केक गिळू शकत होता ना बाहेर काढू शकत होता. त्याचा तडफडणारा चेहरा पाहून अनुषा हसून हसून वेडी होते. त्यांच्यापासून थोड्या अंतरावर उभा अविराज मात्र आपल्या वाईनचा सिप घेत अनुषाकडेच एकटक पाहत होता. जणू जगातलं बाकी सर्व त्याच्यासाठी अदृश्य झालं होतं. दुसरीकडे कोणीतरी ऋषवचा हात धरून त्याला कॉरिडॉरमध्ये ओढत नेतो आणि भिंतीला टेकून खाणाऱ्या नजरेने बघायला लागतो. बेचारा ऋषव इतका घाबरलेला होता की जणू कोणी त्याची इज्जत लुटायला निघाला आहे. आणि त्याच्या समोर उभी होती सानिया. सानियाची उंची सामान्यतः त्याच्या पोटा इतकीच असायची, पण आज हिल्स घातल्यामुळे ती त्याच्या छातीपर्यंत पोहोचली होती. तिने त्याचा कॉलर पकडला आणि विचारलं, तुझी कोणती गर्लफ्रेंड आहे? ऋषव पटकन नाही म्हणत डोके हलवतो. लग्न झाले? परत म्हणतो की नाही. यावेळी सानिया त्याच्याकडे संशयाने पाहत म्हणते, मग तू गे आहेस का? ऋषव तर जणू बेशुद्ध पडणार होता. त्याने त्रासलेल्या आवाजात म्हटलं, आधी अर्धी वेडी होतीस, आता पूर्ण सिस्टीमच लॉक झालंय का तुझं? काय काय बोलतेस? आणि त्यानंतर सानिया आता त्याच्या गळ्यावर हात ठेवत म्हणाली, जेव्हा यापैकी काहीच प्रॉब्लेम नाही, मग माझे मेसेजेस का इग्नोर करतोयस? फोन का उचलत नाहीस? आणि जेव्हा स्वतः फोन करतोस तेव्हा मिस्टर अविराजचंच काही काम असतं. आणि अचानक चेहरा उतरवत ती म्हणाली, काय मी जाड आहे म्हणून तुला आवडत नाही का? तिचा असा निराश चेहरा पाहून ऋषव ताडकन म्हणाला, नाही नाही, तू चुकीचं समजलीस, असं काही नाही. मला तू इतक्यात त्याला जाणवलं की तो काय बोलणार होता आणि तो गप्प झाला. सानिया तडक बसून म्हणाली, काय काय म्हणणार होतास? पण ऋषव तिथून वाऱ्यासारखा पळून गेला. सानिया संतापून बार काउंटरवर येते आणि त्याच्याकडे रागाने पाहत वाईन पीत बसते. तेवढ्यात तिच्या शेजारी कुणी बसतं, विजय. सानिया काही बोलत नाही. विजय ही ड्रिंकची सिप घेत म्हणतो, फक्त बघत बसलीस तर आयुष्यभर बघतच राहशील. रिझल्ट हवा असेल तर काहीतरी करावं लागेल. सानिया चकित होऊन विचारते, म्हणजे? विजय शांतपणे म्हणतो, म्हणजे काहीतरी असं कर ज्यामुळे तो स्वतः धावत तुझ्याकडे येईल आणि आपल्या फिलिंग्स सांगेल. सानिया सुस्कारा सोडत म्हणाली, पण मला मदत कोण करणार? विजय हसत म्हणतो, मी आहे ना, दिसत नाही का तुला की वाईन चढली आहे? सानिया डोळे बारीक करून विचारते, आणि तुमची ही मेहरबानी कशासाठी? विजय खुर्चीत मागे रेलत म्हणतो, सिंपल, मी तुझी मदत करेन आणि तू माझी. त्यानंतर तुम्हाला कोणत्या बाबतीत मदत हवी आहे? सानिया तत्काळ विचारते. विजय काही न बोलता कुणाकडे पाहतो. सानिया त्याची नजर पाठ करते आणि तिचा जबडा खाली पडतो. श्रेया.
विजय होकारार्थी मान हलवतो. डन, सानिया उत्साहाने म्हणते. दोघेही आपापले ड्रिंक घेत आपल्या आपल्या टार्गेटकडे पाहू लागतात. अनुषा रंश सोबत वाईन घेत बोलत असताना तिला मेघा आणि बिपाशा काहीतरी भांडताना दिसतात. ती सानियाला बोलावते आणि विचारते, काय झाले? सानिया म्हणते, अगं काल ना बिपूनं वेड होऊन मेघाला तिच्याच सोशल अकाउंटवर कशी आहेस स्लट असा मेसेज केला. त्यावरून मेघा आता तिच्यावर चढलीये. सगळं काही ऐकूनही अनुषा काही न बोलता परत रंशशी गप्पा मारू लागते. सानिया चकित होऊन विचारते, अनु, ती चुडेल बिपूवर ओरडते आणि तू इतक्या शांत? तू तर आधी अशी नव्हतीस. मागची अनु असती तर मेघाची धुलाई करून टाकली असतीस. एका वर्षात तू इतकी बदललीस. अनुषा शांत स्मित देत म्हणते, मी बदलले नाहीये, फक्त मॅच्युअर झाले. कधी कशाला कसं रिॲक्शन द्यायचं ते शिकले आणि चूक तर बिपूचीच आहे. आमच्या भांडणात ती कशाला आली आणि मेघाला स्लट म्हणायला काय हवं होतं? दोघींचा मामला दोघी पाहतील. मी का उगाच मध्ये पडू? सानियालाही ते पटतं. रंश हसत म्हणतो, नॉट बॅड सिली, तू तर बरीच समजदार झाली आहेस. त्यानंतर अनुषा लगेच त्याची लेंग पुलिंग करते. हो, कारण माझं नाव रंश नाही ना. तो चिडतो आणि दोघी हसू लागतात. जवळच उभा विजय हे सगळं ऐकून अविराजला म्हणतो, चांगली ट्रेनिंग दिलीस तू अनुषाला, खूप मॅच्युअर झालीये. अविराज शांतपणे म्हणतो, ती माझी शेरणी आहे, दहाडेल, तेही जोरात. विजय गोंधळून विचारतो, म्हणजे? अविराज समोर बोट दाखवतो जिथे मेघाची फ्रेंड शीना बिपाशावर चढली होती. अनुषानेही ते पाहिलं आणि मग ती पुढे गेली. ती बिपाशाच्या पुढे उभी राहिली. शीना लगेच ओरडली, लो, आली गेमची मास्टर माइंड, स्वतः चांगली बनून फिरते आणि आपल्या चीजांना बोलवायला पाठवते. अनुषा काही बोलणार तेवढ्यात मेघा पुढे आली. कुठून आलीस तू? मी बिपाशाशी बोलते, दूर हो इथून. अनुषा म्हणाली, हो, हे तुमचं प्रकरण आहे, म्हणूनच मी आतापर्यंत गप्प होते. पण तुम्हा दोघींमध्ये इतर लोक उड्या मारायला लागले म्हणून मला यावं लागलं आणि मीही तिथूनच आले जिथून ती आली आहे. शीना ओरडली, हो, ती माझी मैत्रीण आहे, मी येणारच. अनुषा आणखी जोरात म्हणाली, छान, पण ही बिपाशाकडे बोट दाखवत मला रस्त्यात भेटली का? आता संपूर्ण हॉल त्यांच्याकडे पाहत होता. मेघा लगेच साहिलकडे जाऊन नाटक सुरू करते. पाहिलंच लोक काय काय बोलतात माझ्याबद्दल आणि तू काहीच बोलत नाहीस. चुडा घालूनच ठेव ना. आणि रडत म्हणते, माझी चूक एवढीच ना की मी तुझ्यावर प्रेम केलं. त्यानंतर अनुषा थेट म्हणाली, घटिया ॲक्टिंग करतेस. अशी नौटंकी तुझ्या प्रेमासमोर कर आणि तुझ्यासारख्या मुलींचं कामच असतं लोकांच्या मध्ये येणं. ती साहिलकडे पाहत उपरोधिकपणे म्हणाली, आणि तू, ज्याचं नातं सुरुवातीपासूनच रिकाम होतं ते तुटणारच. मेघा संतापून ओरडली, माझ्यासारखी मुलगी म्हणजे काय? अनुषा थंड पण धारदार आवाजात म्हणाली, आवाज खाली. 2 मिनिटांसाठी ही जुनी अनुषा बाहेर आली तर तुझ्यासाठी चांगलं होणार नाही. मेघा पुढे येत म्हणाली, काय करशील तू? घे, उभी आहे तुझ्या समोर. आणि त्यानंतर अनुषा दात चावून म्हणाली, जर मी सुरू झाले ना तर तुझ्यात काही उरणार नाही. आणि ती एक पाऊल पुढे टाकते. मेघा घाबरून मागे सरकते आणि संतुलन सुटून खाली पडते.
त्याच क्षणी अनुषाच्या डोळ्यातील आग इतकी भयानक होती की कोणीही तिला सामोरं जाण्याची हिंमत करणार नव्हतं. अनुषा आता शीनाकडे वळते आणि म्हणते, काय म्हणत होतीस तू? हो, की मी सगळ्यांसमोर चांगली बनण्याचं नाटक करते आणि लोकांकडून आपलं म्हणणं मनवून घेते. तर माझं हे चांगली दिसण्याचं नाटक करू दे. कारण ज्या दिवशी माझा डेव्हिल मोड बाहेर आला ना, ते तुम्ही पचवू शकणार नाही. तिने खाली जमिनीवर पडलेल्या मेघाकडे एक नजर टाकली आणि म्हणाली, आत्तापर्यंत फक्त 1% पाहिलंय हिने, आणि बघ सरळ आकाशातून जमिनीवर. मग ती साहिलकडे पाहून म्हणाली, तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या प्रेमाला इतकं काही बोललं जाते आणि तू नेहमीप्रमाणे शांत उभा. तुझ्या आकर्षणावर कधी कुणी काही बोललं नाही आणि तुझ्या प्रेमावरही नाही, कारण तू सर्वात जास्त प्रेम करतोस ते तुझ्या इमेजवर. लोकांनी तुला वाईट म्हणू नये म्हणून. साहिल तिच्याकडे पाहायलाही तयार नव्हता, कारण तिचं प्रत्येक शब्द खरं होतं. अनुषा पुढे म्हणाली, आणि माझ्या शांत राहण्याबद्दल बोलायचं तर मला शांतच राहू दे, कारण ज्या दिवशी मी बोलले ना, बघत राहाल तुम्ही. ती मेघाकडे बोट दाखवत म्हणाली, चल तुझं हे सो कॉल्ड आदळलेलं प्रेम उचल आणि इथून निघ. साहिल काही बोलणार इतक्यात अनुषाने जोरात ओरडली, ऋषव. ऋषव धावतच येताच तिने बॉसी आवाजात आदेश दिला, 2 मिनिटात इथलं पूर्ण कचरा साफ हवा. गॉट इट? ऋषवने लगेच काही मुलांना बोलावलं आणि त्यांनी मेघा साहिलला तिथून घेऊन गेले. अनुषा वॉशरूमकडे निघून गेली. अभिराजने विजयचं टक्क केलेलं तोंड आपल्या बोटाने बंद केलं. विजय भानावर येत म्हणाला, काय दहाडली रे तुझी शेरनी, सगळ्यांना फाडून काढलं. आणि त्यानंतर अविराज हलक्या टेड्या स्मिताने म्हणाला, दॅट्स माय गर्ल. विजय पुन्हा म्हणाला, गर्ल वगैरे माहीत नाही, पण काही वेळापूर्वी ती मला फिमेल ASR वाटत होती. तेच डोळ्यातलं आग्रह, तीच बॉससारखी वृत्ती. मागून ऋषवही म्हणाला, हो, मॅडमने मला ज्या पद्धतीने ऑर्डर दिलं ना, मला तर त्या बॉसचंच फिमेल व्हर्जन वाटलं. उधर सानिया अजूनही एक्साईटमध्ये रन्सच्या हाताला पकडून म्हणाली, काय सीन होता यार, अगदी ब्लॉकबस्टर फिल्मसारखा. मग रन्सकडे पाहत म्हणाली, पाहिलंस, जुन्या अनुषाची झलक थोड्या वेळासाठी परत आली तर काय होतं. रन्स अजूनही अवाक होऊन विचारत होता, पण या जंगली शेरणीला काबूत कोणी ठेवलं? सानियाने मनातच उत्तर दिलं, शेरणीला काबूत फक्त शेरच ठेवू शकतो, अविराज सिंह. आणि काही न बोलता ती तिथून निघून गेली. हॉटेलच्या डायनिंग एरियात मोठ्या टेबलाभोवती सानिया आणि तिचा ग्रुप, ऋषव, विजय, अविराज, राधिकाजी बसले होते. बाकी सर्व लोक निघून गेले होते आणि हा खास डिनर यांच्यासाठीच अरेंज केलेला होता. अनुषा अजून आली नव्हती. सगळे तिचीच वाट पाहत होते. राधिकाजी काळजीने अविराजला म्हणाल्या, बेटा जरा बघून ये, ती कुठे आहे, आता तिची काय अवस्था असेल कोणाला ठाऊक. त्यानंतर अविराज फोनमध्ये मेल्स पाहत म्हणाला, सानिया तू जाऊन बघ, इफ शी नीड्स समवन राईट नाव, तो ती फक्त तुलाच हवी असेल. अचानक अविराजने आपलं नाव घेतल्याने सानियाच्या श्वासातच अडथळा आला. ती उठणार इतक्यात तिला मागून अनुषा येताना दिसली. ही घे, ती आली, सानिया म्हणाली. सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. बिपाशा लगेच खुर्चीतून उठली आणि धावत जाऊन अनुषाला मिठी मारली. अचानक झालेल्या या हगमुळे अनुषा एक पाऊल मागे सरकली आणि हिल्समुळे तिचा पाय थोडा वळला, पण तिने स्वतःला पटकन सावरलं. हे सगळं खूप पटकन झालं, त्यामुळे कुणाचं लक्ष गेलं नाही, पण अविराजच्या नजरेतून अनुषाशी संबंधित काहीच सुटत नव्हतं. अनुषाने बिपाशाच्या पाठीवर हात फिरवत विचारलं, काय झालं तुला? मी थोडा वेळ गायब होते, मग असं रिॲक्ट का करतेस?
अनुषा पुन्हा नेहमीसारखी बोलताना ऐकून सगळ्यांनी सुटकेचा श्वास टाकला. बिपाशा डोळे वर करत म्हणाली, सॉरी, मी तुला चुकीचं समजले. आणि तेव्हा तू सानियाला हक करत होतीस तेव्हा मी जे काही बोलले त्याबद्दलही, आणि माझ्यामुळे तुला साहिल आणि मेघाच्या तोंडात पडावं लागलं त्याबद्दलही सॉरी. बिपाशाच्या बोलण्यावर अनुषा हलकसं हसत म्हणाली, मग त्यासाठी तू सॉरी का म्हणतेस? मला माहिती आहे माझी दोन्ही मुलं थोडीफार वेडी आहेच, पण काही हरकत नाही. वेळ आल्यावर दोघांना कानाखाली 1-2 दणका दिला की सगळं काही आपोआप ठीक होतं. तिचं बोलणं ऐकून सगळे हसू लागले. बिपाशाने पुन्हा अनुषाला बिलगून म्हटलं, काहीही झालं तरी एक गोष्ट आज नक्की समजली, माझी अनु मला सगळ्यात जास्त प्रेम करते. आणि सानिया? श्रेया आणि आकृतीकडे पाहत ती म्हणाली, तुम्हा तिघींहून जास्त. सानिया लगेच खुर्ची सोडून आली आणि बिपाशाला ओढून अनुपासून बाजूला करत म्हणाली, ओ हॅलो, बस आता झालं तुमचं. माझ्या प्रेमावर कब्जा. चुपचाप तुझ्या जागेवर जाऊन बस, नाही तर तुला अनुही वाचू शकणार नाही. दोघी हसत हसत परत जागेवर जाऊन बसल्या. अनुषा त्यांच्याकडे जायला निघालीच होती तेवढ्यात अविराजचा आवाज आला, डोंट मूव्ह बच्चा. ते ऐकताच ती तिथेच थांबली आणि त्याच्याकडे पाहू लागली. अविराज खुर्चीतून उठून तिच्यापाशी आला. तिला उचलून सोफ्यावर ठेवलं आणि स्वतः खाली गुडघ्यावर बसून तिच्या हिल्स काढू लागला. तेवढ्यात रिषव पेन रिमूव्हल स्प्रे घेऊन आला आणि बाकी सगळे आश्चर्यचकित होऊन पाहत होते, म्हणून रिषवने त्यांना संपूर्ण गोष्ट सांगितली. अविराजने तिच्या पायावर स्प्रे केला तेव्हा अनुषा हलकसं सिसकली. तो तिचा पाय हळूच डावी उजवीकडे हलवत विचारतो, खूप दुखते का? आणि त्यानंतर अनुषा मान नकारार्थी हलवत म्हणाली, नाही, कदाचित इतका वेळ हिल्स घातल्यामुळे थोडं दुखतंय. अविराज उठत म्हणाला, डोंट वरी, ठीक होईल. आणि हात धुवायला गेला. तो गेल्यावर राधिकाजीने विचारलं, बेटा, जास्त दुखत तर नाही ना? डॉक्टरला फोन करू का? मोश तर नाही आली? राधिकाची तिच्यासाठी इतक्या टेन्शनमध्ये आहेत हे पाहून अनुषा स्मित करत म्हणाली, रिलॅक्स आई, काही नाही, फक्त थोडा पाय वळला एवढंच. मग अविराज ज्या दिशेने गेला तिकडे पाहत ती म्हणाली, पण अविने हे सगळं इतक्यात कधी लक्षात घेतलं कळलंच नाही. त्यावर रिषव म्हणाला, मॅम, बॉस कुठेही असो पण त्यांची नजर नेहमी तुमच्यावरच असते. तुम्ही केलेली सगळ्यात छोटी गोष्टही ते नोटीस करतात. तेवढ्यात सानिया उसासा टाकत म्हणाली, हाय, काश आपल्यालाही कोणी असा काळजी करणारा मिळाला असता. सानियाच्या त्या वाक्यावर विजयने घेतलेला ड्रिंक परत तोंडातून उडाला आणि रिषवप्रमाणेच चिडलेला चेहरा करून तो परत जाऊन बसला. अविराज येत म्हणाला, तुम्ही अजून जेवायला सुरुवात केली नाही? तो टेबलापाशी जाऊन प्लेट वाढू लागला. मागून अनुषा म्हणाली, अवी, सगळे माझी वाट बघत होते. माझ्या विना ते कसे सुरू करतील? ती उठायला निघाली तसे अविराज म्हणाला, चुपचाप इथेच बस, आणि तिच्या हातात प्लेट दिली. अनुषाचा सगळ्यांसोबत बसून जेवायचा मूड होता म्हणून ती म्हणाली, अवी, मला तिकडे बस. बच्चा त्यानंतर इकडे. त्याचा किंचित कडक आवाज ऐकून ती शांत बसली. ते पाहून बिपाशा हसत सानियाला म्हणाली, आता सगळ्यांवर दहाडत होतीस आणि बघ, एका आवाजात बघ कशी पिल्लू बनली. खरंच शेरणीला शेरच काबूत ठेवू शकतो. ते बोलणं अनुषाच्या कानावर आलं आणि ती सानियावर चिडून म्हणाली, खूप हसू येते ना? तुझ्यामुळेच झालं सगळं. थांब,
तुला कॉलेजच्या टेरेसवरून ढकलून तुझेच पाय मोडले नाहीत ना मी, मग बघ. अविराज शांत पण धारदार नजरेने म्हणाला. बस आता शांत बसून खा. अनुषा ओठ पुटपुटत म्हणाली. ठीक आहे, पण तुम्हालाही माझ्यासोबत इथेच बसून जेवावं लागेल आणि मला स्वतः हाताने खाऊ घालावं लागेल. श्रेया हळू आवाजात म्हणाली. असं वाटतं का प्रेसिडेंट तिला खरंच हाताने खाऊ घालणार? आणि त्यानंतर पण अविराज काही न बोलता उठला, स्वतःसाठी जेवण घेतलं आणि तिच्या शेजारी येऊन बसला. अविराज जवळ येताच अनुषा आरामात सोफ्यावर पाय दुमडून बसली. तो तिला हाताने जेवण घालू लागला. बाकी सगळेही जेवायला लागले. सानियासह तिचा ग्रुप एक घास खात आणि एक अनुषाकडे पाहत. तिच्या बडबडीवर अविराज किती शांतपणे तिचं ऐकत तिला खाऊ घालत आहे हे पाहून स्वतःशीच नशिबावर नाराजी व्यक्त करत होता. थोडा वेळ गेला. सगळ्यांचं जेवण संपलं. अविराज टिशूने हात पुसून उठला आणि अनुषाचे हिल्स तिला परत घालत म्हणाला. चल निघूया. अनुषा आश्चर्याने त्याच्याकडे पाहून म्हणाली. पण काय? अनुषा थोडी गोंधळून म्हणाली. बर्थडे गिफ्ट नको आहे का? अविराजने विचारलं. तेव्हा अनुषाने आपल्या गळ्यातील पेंडंटला स्पर्श करत हसून उत्तर दिलं. पण तुम्ही तर गिफ्ट आधीच दिलं आहे. अविराजने स्मित करत सांगितलं. हो, तेही गिफ्टच आहे, पण ते वाढदिवसाचं नव्हतं. हां, गिफ्ट दुसऱ्या कारणासाठी आहे. तुझं खरं गिफ्ट बाहेर आहे. असं म्हणत त्याने तिचा हात धरला आणि तिला बाहेर गार्डनमध्ये घेऊन आला. बाकी सगळेजणही त्याच्या मागोमाग आले. बाहेर येताच अनुषाच्या नजरेसमोर एक मोठं गिफ्ट रॅप्ड बॉक्स उभं होतं. एवढा मोठा बॉक्स पाहून सगळेच विचारात पडले. यात नक्की काय असेल? अनुषाही कुतूहलाने अविराजकडे पाहू लागली. अविराज तिला त्या बॉक्स समोर घेऊन गेला आणि त्यावरील एक रिबन तिच्या हातात देत म्हणाला. खेच. अनुषाने रिबन जशी ओढली तसा तो बॉक्स चारही बाजूनी आपोआप उघडला आणि यातून ब्लॅक आणि रॉयल ब्ल्यू कॉम्बिनेशनमधली लिमिटेड एडिशन BMW M1000RRR स्पोर्ट्स बाईक चमकून बाहेर आली. ते दृश्य पाहून अनुषा काही क्षणांसाठी स्तब्धच झाली. अविराज तिच्याकडे पाहत असला. लागलं तर नाही ना? चालायचंच मग, राहू दे. अनुषा जणू झोपेतून जागी झाली. ती पळत जाऊन बाईकजवळ थांबली. पसंत? आय लव्ह इट, ती उत्साहात म्हणाली. बाईकला हात लावत तिने विचारलं. अवी, खरंच ही माझी आहे? त्यानंतर अविराजने हो म्हणून मान हलवली आणि अनुषा आनंदाने उड्या मारत त्याला मिठी मारून म्हणाली. थँक्यू सो मच अवी. आणि आसपास इतर लोक उभे आहेत हे ती पूर्णपणे विसरली. सगळ्यांची नजर एकदम राधिकाजींकडे गेली. त्यांच्यासमोर हे दोघे असे उभे राहून मिठ्या मारत होते. त्या काय म्हणतील? पण जेव्हा त्यांनी पाहिलं की राधिकाजी आपुलकीने प्रेमाने त्यांच्याकडे पाहत आहेत आणि नकळत बाळंतीणीसारख्या बाळंतीण घेत आहेत, सगळे थक्क झाले. तेवढ्यात विजयने मुद्दाम मोठ्याने म्हटलं. ओ हो, लैला मजनू, हे सगळी रोमॅन्सची सीन घराबाहेर नको का करायला? आम्हा सिंगल लोकांना असं जळवणं म्हणजे पाप आहे हो. त्यांचं बोलणं ऐकून अनुषा पटकन अविराजपासून दूर झाली आणि म्हणाली. अवी, मी ही बाईक चालवून पाहू का? अविराजने तिला थांबवत सांगितलं. आत्ता नाही, नंतर पाहू. आणि हो, तुझ्या बाईक रेसिंगच्या वेड्याबद्दल मला माहीत आहे. मी थांबवत नाही, पण जरा काळजीने. जर कुठलीही भानगड मला कळली तर लक्षात ठेव, पुन्हा कधीही बाईक चालवायला मिळणार नाही. फक्त गॅरेजमध्ये जाऊन बघ आणि परत ये. हे ऐकताच सानिया आणि तिचा ग्रुप खूप हसू लागला आणि अनुषाचा चेहरा पडला. रात्री खूप उशीर झाला होता. राधिकाजी घरी परत गेल्या. अनुषाने बाकी सगळ्यांना पॅलेसवर बोलावलं होतं रात्रभर मजा करण्यासाठी. सगळेजण त्यांच्या त्यांच्या कारमध्ये बसून निघाले.
आणि त्यानंतर अनुषा आणि अविराज त्यांच्या कारमध्ये होते. वाटेत अनुषाचा फोन वाजला. स्क्रीनवर मॉम लिहिलेलं पाहून ती थोडी सावरली. अविराजनेही फोनकडे पाहिलं आणि म्हणाला, एकदा घेऊन बघ. अनुषाने अविराजकडे पाहून फोन उचलला. फोनच्या दुसऱ्या बाजूने मनीषाजींचा आवाज आला, परक्या लोकांना इतकं आपलंसं बनवू नकोस की आपलेच लोक एक दिवस विसरशील. त्यांचं बोलणं ऐकून अनुषाने डोळे फिरवत उत्तर दिलं, मॉम, जस्ट कम टू द पॉइंट. मनीषाजी म्हणाल्या, आता माझ्या बोलण्याने तुला त्रास होतोय ना, पण लक्षात ठेव, एक दिवस माझ्या शब्दांनी तू रडशील आणि तेव्हा काही करण्यास उशीर झालेला असेल. अनुषाने व्यंगात्मक हसू देत उत्तर दिलं, मॉम, ज्यांचं स्वतःचं घर काचचं असतं ना, त्यांनी इतरांवर दगडं फेकू नयेत. आधी स्वतःकडे बघा, मग मला लाईफ लेसन द्या. मनीषाजी आता रागाने अक्षरशः फुटण्याच्या अवस्थेत होत्या. त्या चिडून म्हणाल्या, तू माझ्याशी असा कसा बोलू शकतेस? मी तुझी आई आहे आणि आज तुझा वाढदिवस होता. एकदा तरी फोन केला तू मला? परक्यांसाठी स्वतःची आई विसरलीस का? यावर अनुषा सुद्धा आपला राग आवरत नाही आणि म्हणते, फक्त बोलून कुणी आई होत नाही. आणि जिथपर्यंत तुमच्या फोनची गोष्ट आहे, वाढदिवस माझा होता मॉम, तुम्ही फोन करायला हवा होता. मी थकले आहे प्रत्येक वर्षी तुम्हाला फोन करून स्वतःचा वाढदिवस आठवण करून देण्यात, आणि ज्याला तुम्ही सतत परका म्हणत आहात ना, तोच माझ्यासाठी सर्वात जवळचा आहे, समजलं? इतकं बोलून अनुषा फोन कट करते आणि सीटवर फेकून देते. तिचे डोळे भरून आले होते. तर आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.